पुणे भाजपात सध्या मोठी नाराजी पाहायला मिळते। याचं कारण म्हणजे पुणे भाजपचे 3 महत्त्वाचे नेते सध्या नाराज आहेत आणि त्यांच्या नाराजीचं कारण म्हणजे सध्या पुणे महापालिकेत असलेल्या उमेदवारीवरून नाराजी नाट्य। हे 3 महत्त्वाचे नेते म्हणजे केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, त्यानंतर आहेत परवतीचे आमदार आणि मंत्री माधुरी मिसाळ आणि त्यानंतर आहेत वडगाव शिरीचे माजी आमदार जगदीश मुळीक। यांच्या नाराजीचं कारण म्हणजे सध्या ज्या पुणे महापालिका निवडणुका चालू आहेत त्यामध्ये यांच्या समर्थकांस उमेदवारी देण्यात आलेली नाही। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ ज्या कोथरूड भागातून येतात त्या भागात मुरलीधर मोहोळ यांच्या एकाही समर्थकास भाजपने उमेदवारी दिलेली नाही। काल प्रभाग क्रमांक 31 मधून निलेश कोंडाळकर जे मोहोळ यांचे खंदे समर्थक मानले जातात त्या समर्थकास भाजपने प्रभाग क्रमांक 31 मधून उमेदवारी दिली होती, पण उमेदवारी भरण्याचे अगदी काही तास शेवटचे शिल्लक असतानाच भाजपने त्यांचा ईबी फॉर्म मागे घेण्यात आला। तसेच मोहोळ यांचे समर्थक असलेले दुष्यंत मोहोळ आणि श्रीधर मोहोळ हे खंदे समर्थकही उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण भाजपकडून त्यांनाही उमेदवारी देण्यात आली नाही। त्यानंतरच्या नाराज आहेत परवतीचे आमदार आणि मंत्री माधुरी मिसाळ। माधुरी मिसाळ यांना त्यांच्या घरात 2 उमेदवारी हव्या होत्या, पण 2 उमेदवारापैकी भाजपने त्यांच्या घरात एकही उमेदवारी देण्यात आलेली नाहीये। त्यानंतर नाराज आहेत ते म्हणजे वडगाव शिरीचे माजी आमदार जगदीश मुळीक। जगदीश मुळीक यांची वडगाव शिरीवर मोठी पकड आहे, पण जगदीश मुळीक यांना भारी पडले ते म्हणजे काल परवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून आलेले सुरेंद्र पठारे। सुरेंद्र पठारे यांचे वडील बापूसाहेब पठारे सध्या वडगाव शिरीचे आमदार आहेत, पण काल परवा सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। प्रवेश केल्यावर सुरेंद्र पठारे आणि त्यांच्या पत्नी दोघांनाही भाजपने उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे जगदीश मुळीक यांच्या एकाही समर्थकास भाजपने उमेदवारी देण्यात आलेली नाही। त्यामुळे भाजपमध्ये सध्या आयाराम तुपाशी आणि निष्ठावंत उपाशी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। भाजपमधील या नाराजी नाट्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की सांगा।